नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 31 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा फलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तन्मय अग्रवाल। जानेवारी 2024 मध्ये हैदराबादचा क्रिकेटर तन्मय अग्रवाल याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा फलंदाज बनून इतिहास रचला आहे। रणजी ट्रॉफी 2023-24 च्या हैदराबाद विरुद्ध अरुणाचल प्रदेश यांच्या प्लेड ग्रुप गेम मध्ये तन्मय ही कामगिरी केली आहे। तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा फलंदाज कोण ठरला आहे? तन्मय अग्रवाल। तो कोणत्या संघाकडून खेळतो? तर हैदराबाद या संघाकडून खेळतो आणि त्यांनी ही कामगिरी कधी केलेली आहे? तर रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये अरुणाचल प्रदेश या संघाविरुद्ध। तन्मयने अवघ्या 160 चेंडू 323 धावांची खेळी खेळली। या खेळीत त्याने 33 चौकार आणि 21 षटकार मारले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्याच FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नेदरलँड्स। तर FIH हॉकी 5S महिला विश्वचषकाचे आयोजन ओमानची राजधानी मस्कत येथे करण्यात आले होते। ही याची पहिलीच आवृत्ती होती। कालावधी आहे 24 ते 27 जानेवारी 2024 आणि विजेता ठरलेला आहे नेदरलँड्स आणि उपविजेता ठरलेला आहे भारत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, झोमॅटो पेमेंट्सला ऑनलाइन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी कोणी मान्यता दिली आहे? तर याचे उत्तर आहे RBI। जानेवारी 2024 मध्ये ऑनलाइन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी झोमॅटो लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या झोमॅटो पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडला रिझर्व्ह बँकेकडून अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे। ZPPL ला 24 जानेवारी 2024 पासून पेमेंट ॲग्रिगेटर आणि प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स जारीकर्ता म्हणून व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे। तर 4 ऑगस्ट 2021 रोजी कंपनीने पेमेंट ॲग्रिगेटर आणि प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स जारीकर्ता म्हणून व्यवसाय करण्यासाठी पूर्ण मालकीची उपकंपनी ZPPL स्थापन केली होती। 2023 मध्ये झोमॅटोनं झोमॅटो UPI ऑफर करणारा स्वतःचा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस लॉन्च करण्यासाठी ICICI बँकेशी हातमिळवणी केली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हरिशंकर भाबडा हे कोणत्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री होते ज्यांचे नुकतेच निधन झाले? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान। 25 जानेवारी 2024 रोजी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिशंकर भाबडा यांचे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले। हरिशंकर भाबडा हे सार्वजनिक जीवनात शुद्धता, पारदर्शकता आणि स्पष्ट वक्ते यांच्यासह राजकीय चतुर, कुशल राजकारणी आणि उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जातात। ते भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपचे नेते होते। 1985 मध्ये रतनगड विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन हरिशंकर भाबडा पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले। त्यांनी 16 मार्च 1990 ते 5 ऑक्टोबर 1994 म्हणजेच दोनदा त्यांनी सभापतीपद भूषवलेले आहे। तसेच ते 1994 ते 1998 पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच कारगिल लडाखमध्ये AN-32 कुरिअर सेवा कोणी सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय हवाई दल। जानेवारी 2024 मध्ये भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी कारगिल लडाखमध्ये AN-32 कुरिअर सेवा सुरू केली आहे। पहिल्याच दिवशी 18 प्रवाशांना नेण्यात आले। यामध्ये 11 प्रवाशांना कारगिल ते जम्मू आणि 7 प्रवाशांना जम्मू ते कारगिल नेण्यात आले। AN-32 कुरिअर सेवेचा उद्देश प्रवास सुव्यवस्थित करणे, कारगिल आणि तेथून संपर्क सुधारणे हे आहे। हा उपक्रम प्रादेशिक संपर्क वाढवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल। ही सेवा जम्मू ते कारगिल सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला AI युनिकॉर्न कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कृत्रिम। जानेवारी 2024 मध्ये AI स्टार्टअप कृत्रिम भारतातील पहिला युनिकॉर्न बनला आहे। याने $1 मिलियन मूल्य गाठले आणि ते भारताचे पहिले AI युनिकॉर्न बनले आहे। कृत्रिम हे मोठ्या भाषेतील AI मॉडेल ओला कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी लॉन्च केले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नानथान औरंगजेब म्हणजेच औरंगजेबाशी संभाषण या तमिळ कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे चारू निवेदिता। नानथान औरंगजेब या तमिळ कादंबरीच्या लेखिका चारू निवेदिता आहेत। नुकतेच नंदिनी कृष्णन यांनी चारू निवेदिता यांच्या नानथान औरंगजेब या पुस्तकाचे कॉन्व्हर्सेशन विथ औरंगजेब असे इंग्रजीत भाषांतर केले आहे। हे पुस्तक ऐतिहासिक कादंबरी आणि व्यंगचित्र यांचा मिलाप आहे आणि वर्तमान काळावर भाष्य करणारे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
16 वर्षांच्या वाटाघाटीनंतर भारत आणि कोणता देश मुक्त व्यापार करारावर सहमत झाले आहेत? तर याचे उत्तर आहे स्वित्झर्लंड. जानेवारी 2024 मध्ये 16 वर्षांच्या वाटाघाटीनंतर भारत आणि स्वित्झर्लंड देश मुक्त व्यापार करारावर सहमत झाले आहेत. यामुळे दोन्ही देशांमध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. भारत हा स्वित्झर्लंडचा 7वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, तर स्वित्झर्लंड हा भारतातील 12वा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. भारत प्रामुख्याने सेंद्रिय रसायने, मोती, मूल्यवान खडे आणि दागिने, कापड आणि वस्त्रे, रंगद्रव्य आणि इलेक्ट्रिक मशिनरी स्वित्झर्लंडला निर्यात करतो. तर स्वित्झर्लंड रसायने आणि फार्मास्युटिकल्स, यंत्रसामग्री, वाहतूक उपकरणे, अचूक अभियांत्रिकी उत्पादने आणि घड्याळे भारताला निर्यात करतो. मुक्त व्यापार करारामुळे देशांमधील आयात आणि निर्यातीतील अडथळे कमी होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणाला हरित ऊर्जा उपकंपनी स्थापन करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे? तर याचे उत्तर आहे ONGC. जानेवारी 2024 मध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ONGC ला हरित ऊर्जा आणि वायू व्यवसायासाठी सहाय्यक कंपनी स्थापन करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. ही उपकंपनी ग्रीन हायड्रोजन, हायड्रोजन मिश्रण, सौर, पवन आणि हायब्रिडसह अक्षय ऊर्जा, जैवइंधन आणि बायोगॅस व्यवसाय आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू संबंधित व्यवसायात काम करेल. ही ONGC ची संपूर्ण मालकीची संस्था असेल. तसेच या उपकंपनीचे नाव ONGC ग्रीन लिमिटेड असे प्रस्तावित करण्यात आले आहे. ONGC बोर्डाने NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडसह संयुक्त उपक्रम स्थापन करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखालील भारतीय केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, CDS जनरल अनिल चौहान यांनी कॅपस्टर 9 चे कोठे उद्घाटन केले? तर याचे उत्तर आहे मिलिट, पुणे. 17 जानेवारी 2024 रोजी CDS जनरल अनिल चौहान यांनी मिलिट, पुणे येथे कॅप्सूल ऑन सायन्स, टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड रिसर्च म्हणजेच कॅपस्टरच्या 9व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. कितवी आवृत्ती होती? तर 9वी होते. आणि कोठे उद्घाटन केलेले आहे? तर मिलिट, पुणे येथे. कॅपस्टर 9 हा 3 दिवसांचा कार्यक्रम होता. थीम होती कृत्रिम बुद्धिमत्ता, ट्रान्सफॉर्मिंग वॉरफेअर. आणि यामध्ये सेवा, शैक्षणिक संस्था, DRDO लॅब आणि खाजगी संरक्षण उद्योग यांनी सहभाग घेतला. प्रमुख खाजगी कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांचा सहभाग सशस्त्र दलांसाठी AI वर धोरण तयार करण्याचा एक उपक्रम आहे. कॅपस्टर 9 चे आयोजन मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या 12व्या स्थापना दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून केले गेले. दरवर्षी 19 जानेवारी रोजी रेझिंग डे साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील हवामान लवचिक कृषी फूड सिस्टीमच्या प्रगतीसाठी गुंतवणूक मंच कोणी सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे नीती आयोग. जानेवारी 2024 मध्ये नीती आयोग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि अन्न आणि कृषी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत भारतातील हवामान रेझिलियंट ॲग्री फूड सिस्टम्सच्या प्रगतीसाठी गुंतवणूक मंच सुरू करण्यात आला आहे. 18 ते 19 जानेवारी 2024 रोजी झालेल्या 2 दिवसीय मल्टी स्टेक होल्डर मीटिंग दरम्यान हा मंच सुरू करण्यात आला. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट भारतातील सरकारी, खाजगी क्षेत्र, शेतकरी संघटना आणि वित्तीय संस्था यांच्यात प्रगत हवामान प्रतिबंधक कृषी अन्न प्रणालीसाठी गुंतवणूक आणि भागीदारी विकसित करणे हे आहे. हा मंच हवामान लवचिक कृषी खाद्य प्रणालींना वित्तपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि धोरण मंच ओळखण्यात मदत करेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सांबार महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? याचे उत्तर आहे राजस्थान. 26 जानेवारी 2024 रोजी उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री दिया कुमारी यांनी राजस्थानमधील सांबर तलाव येथे सांबार महोत्सव 2024 चे उद्घाटन करण्यात आले. 3 दिवसीय सांबार महोत्सव 26 जानेवारी पासून 28 जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आला. हे भारतातील सर्वात मोठे आंतरदेशीय खाऱ्या पाण्याचे तलाव आहे. 1990 पासून रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेली पाणथळ जागा घोषित करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमने कोणासोबत शाश्वत विमान इंधनासाठी सामंजस्य करार केला आहे? तर याचे उत्तर आहे एअरबस. जानेवारी 2024 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि स्वदेशी शाश्वत विमान इंधनची चाचणी आणि पात्रता मिळवण्यासाठी एअरबस सोबत सामंजस्य करार केला आहे. यामुळे भारतीय एरोस्पेस उद्योगाची डिकार्बोनायझेशन महत्त्वाकांक्षा साध्य करण्यात मदत मिळेल. यामध्ये स्वदेशी शाश्वत विमान इंधनाच्या उत्पादनासाठी तांत्रिक मूल्यमापन, मंजुरी, बाजारपेठेतील प्रवेश आणि शाश्वतता मान्यता प्रयत्नांवर काम केले जाईल. सर्व एअरबस विमाने 50% स्वदेशी शाश्वत विमान इंधन मिश्रणावर उड्डाण करण्यासाठी प्रमाणित आहेत. 2030 पर्यंत स्वदेशी शाश्वत विमान इंधन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय भूवैज्ञानिक प्रोग्रामिंग बोर्डचा 63वा मेळावा कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे उत्तर आहे भोपाळ, मध्य प्रदेश. 22 जानेवारी 2024 रोजी केंद्रीय भूवैज्ञानिक प्रोग्रामिंग बोर्डचा 63वा मेळावा भोपाळ, मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे अध्यक्ष खान मंत्रालयाचे सचिव VL काथाराव हे होते. यामध्ये आगामी फील्ड सीजन वर्ष 2024-25 साठी प्रस्तावित वार्षिक कार्यक्रम चर्चेसाठी सादर करण्यात आला. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने अंदाजे 1055 वैज्ञानिक कार्यक्रमांची रूपरेषा तयार केली आहे, ज्यामध्ये 392 खनिज विकास प्रकल्पांचा समावेश आहे. विद्यापीठे, एजन्सी आणि IIT, NGRI, DRDO, NRSC, इस्रो आणि इतरांसह विविध प्राधिकरणांकडील प्रायोजकत्व यांच्या सहकार्यावर भर देण्यात आला. यामध्ये NMET निधीद्वारे शोध प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकारांना आग्रह करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024च्या प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने किती जणांना जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित केले? तर याचे उत्तर आहे 31. 2024च्या प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने 31 जणांना जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित केले आहे. यातील 3 हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. या पुरस्कारामध्ये 3 जणांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, 7 जणांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि 21 जणांना जीवन रक्षा पदक देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 31 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.